गुड मॉर्निंग फ्रेंड. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1, प्रकरण क्रमांक 2 याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. इन दिस व्हिडिओ वी कॅन लर्न द युनिट नंबर 3. द नेम ऑफ दॅट युनिट इज प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 याविषयी माहिती घेणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. मग आपल्या मनात एक पहिला प्रश्न निर्माण होईल, व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? नैसर्गिक साधन स्रोत म्हणजे काय? इन लास्ट इयर, इन फर्स्ट युनिट, वी कॅन डिस्कस द डेफिनेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड व्हॉट आर द नॅचरल रिसोर्सेस. इयत्ता 6वीच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय आणि त्याचे प्रकार याची माहिती घेतली होती. तर चला थोडीशी उजळणी आपण करूया. व्हॉट इज meant बाय नॅचरल रिसोर्सेस? द मटेरियल ऑर सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर अँड फुलफिल आवर नीड्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे निसर्गामध्ये मिळणाऱ्या वस्तू की ज्या वस्तू आपल्या गरजा भागवतात अशा वस्तूंना आपण नैसर्गिक साधन स्रोत असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एअर, वॉटर, सॉईल, प्लांट्स अँड ॲनिमल्स. हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी ही काही नैसर्गिक साधन संपत्तीची नावं आहेत. देअर आर मेनली 2 टाईप्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. या नैसर्गिक साधन संपत्तीचे 2 मुख्य प्रकार आहेत. फर्स्ट इज अबायोटिक नॅचरल रिसोर्सेस अँड सेकंड वन इज बायोटिक नॅचरल रिसोर्सेस. या नैसर्गिक साधन स्रोतांचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अजैविक नैसर्गिक साधन संपत्ती आणि जैविक नैसर्गिक साधन संपत्ती. वी कॅन लर्न this type of natural resources by this flow chart. Here we can see abiotic natural resources and biotic natural resources. Abiotic natural resources are air, water and soil, and biotic resources are plants and animal. So in this lesson we can discuss the properties of abiotic resources only. या प्रकरणामध्ये आपण जे अजैविक नैसर्गिक स्रोत आहेत त्यांच्याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. एअर. द प्रॉपर्टीज ऑफ एअर. एअर इज ऑल अराउंड अस. वी कॅनॉट सी इट, येट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. हवा ही आपल्या सर्व बाजूने चोहीकडे असते, परंतु आपण त्याला पाहू शकत नाही. फक्त आपण त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. व्हेन वी इनहेल एअर इज टेकन इन थ्रू द नोज. इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रू आवर लिप्स वी कॅन फील द एअर. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते आणि ज्यावेळी आपण फुंकर मारतो आणि तोंडासमोर हात धरतो त्यावेळेस आपल्याला या हवेचा स्पर्श जाणवताना आपल्याला दिसून येतो. तर आता आपण या हवेचे गुणधर्म कोणते आहेत ते पाहणार आहोत. हा गुणधर्म पाहण्यासाठी एक छोटीशी कृती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्या कृतीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम or paper or plastic straw, tie a thread and its center and hang it so that remains horizontal. अशी एक खराट्याची काडी घ्या आणि ती जमिनीला समांतर राहील अशा पद्धतीने तिच्या मध्यभागी बरोबर एक दोरा लटकवा. Tie 2 rubber balloons of the same size at the 2 ends of the stick. See to it that stick remains horizontal. Now remove one balloon and inflate it and tie it again at its original position. आता या काडीला 2 समान आकाराचे फुगे आपण अडकवूया आणि ती काडी जमिनीला समांतर राहील या पद्धतीने त्याची रचना करूया. यानंतर या दोन्हीतला एक फुगा बाजूला काढून त्या फुग्यामध्ये आपण हवा भरूया. सी फ्रेंड्स, व्हॉट हॅपन? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिसतंय, तर ज्या फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे ती बाजू खाली गेलेली आहे. ते इन्फ्लेटेड बलून, द साईड ऑफ इन्फ्लेटेड बलून गोज डाऊन. यावरून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हवेचा एक गुणधर्म सांगता येतो. दिस मीन्स दॅट द एअर हॅज अ वेट. यावरून आपल्याला असं म्हणता येतं की हवेला वजन आहे.
एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. आपल्याला माहिती आहे की हवा म्हणजे काय आहे, अनेक वायूंचं मिश्रण आहे. वी नो दॅट इन एअर the number of gases are present like oxygen, carbon dioxide, nitrogen, inert gases. Therefore, like all other matter, it has a mass and weight. आणि हे मिश्रण असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला हवेला वस्तुमान आणि वजन या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ एअर, दॅट इज एअर हॅज अ मास अँड वेट. यावरून आपण विद्यार्थी मित्रांनो हवेचा पहिला गुणधर्म या ठिकाणी बघतोय, तो म्हणजे हवेला वस्तुमान आणि वजन या दोन्ही गोष्टी असतात. हे या पहिल्या प्रयोगावरून आपल्याला दिसतं. इन सेकंड ॲक्टिव्हिटी, टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट द नीडल, पुल इट्स अ पिस्टन अँड ऑब्झर्व टू ॲज यू डू सो. तर या दुसऱ्या कृतीमध्ये एक सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरिंज घ्यायची आहे आणि तिचा जो मागचा दट्ट्या आहे तो ओढायचा आहे आणि निरीक्षण करायचं आहे. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. तो जो दट्ट्या आहे तो सहजपणे आपल्याला बाहेर ओढता येतो. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. आणि आपण तो पिस्टन, तो दट्ट्या आहे तसाच राहतो, त्याच्यावरचा आपण हात काढल्यानंतर तो आहे तसाच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नाऊ क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंज टाईटली विथ युअर थंब, पुल द पिस्टन अँड लेट इट गो. आता काय करायचं आहे आपल्याला, तर सिरिंजचं जे पुढचं छिद्र आहे त्या अंगठ्याने घट्ट बंद करायचं आहे आणि दट्ट्या बाहेर ओढून नंतर हात सोडून द्यायचा आहे. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर ऑर लेस दॅन बिफोर. आता तो दट्ट्या ओढण्यासाठी लागणारं जे बल आहे ते जास्त जोर लावा लागतो का कमी जोर लावा लागतो. हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का. डज द पिस्टन रिमेन्स ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. तर या ठिकाणी काय सांगितलं मित्रांनो, द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. तर हवेमध्ये हे जे वायूंचे जे कण असतात हे कण सतत गतिमान असतात, सतत ते हालचाल करत असतात. अँड व्हेन दज मॉलिक्युल स्ट्राईक अ बॉडी दे क्रिएट अ प्रेशर ऑन दॅट बॉडी. आणि ज्यावेळी हे कण एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर आदळतात, दे कॅन क्रिएट प्रेशर ऑन दॅट बॉडी. त्या वस्तूवर ते काय करतात, दाब निर्माण करतात. याच दाबाला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. पहा पुन्हा एकदा या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्याख्या. व्हेन the molecules of the gases in the air are in constant motion, when those molecules strike a body they create a pressure on that body. This pressure of air that we call atmospheric pressure. म्हणजे हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबालाच आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंज क्लोज्ड. सिरिंजचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते. मोर स्पेस बिकम्स अवेलेबल टू द एअर इन द सिरिंज अँड इट बिकम्स रॅरिफाईड. त्या ठिकाणी सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज इज लोअर्ड. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. कंपॅरेटिव्हली प्रेशर ऑफ द आउटसाइड एअर इज व्हेरी हाय. बाहेरचा दाब मात्र तुलनेने या ठिकाणी जास्त असतो. दॅट इज व्हाय वेन द पुल्ड आउट पिस्टन इज रिलीज्ड इट इज इमिजिएटली पुश्ड इन. आणि यामुळेच बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो. If this experiment is repeated holding the syringe in a different position like a vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. हा प्रयोग जर का आपण ती सिरिंज उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी दट्टा तेवढाच आत गेल्याचे आपल्याला दिसून येते. By this we can conclude that
द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन द ऑल डायरेक्शन. आणि यावरून असं आपण सांगू शकतो की वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी समान असतो. प्रत्येक वस्तूवर वातावरणाचा दाब हा सर्व बाजूंनी समान असतो. Let us see those three property again. First property, air has a mass and weight. Second property, the molecules of the gases in the air move constantly. Third one, atmospheric pressure. When molecule present in air strike against the body, the pressure is created on that body is called atmospheric pressure. And the atmospheric pressure is same in all direction. Atmospheric pressure is measured by using the barometer instrument, and the unit of atmospheric pressure is Newton per meter, and the atmospheric pressure decreases as we go higher above the sea level. या ठिकाणी मित्रांनो, या ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बाबतीत आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की हवेचा जो दाब आहे हा दाब सर्व बाजूंनी समप्रमाणात असतो, सारख्या प्रमाणात असतो, हे या ठिकाणी आपल्याला दिसतं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी बॅरोमीटर या साधनाचा उपयोग केला. जसं आपण तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करतो, तसं हे वातावरणीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर या यंत्राचा उपयोग केला जातो. त्यानंतर ह्या हवेचा दाब मोजण्याचं जे एकक आहे ते न्यूटन पर मीटर आहे. आणि जसं जसं आपण समुद्रसपाटीपासून उंचावर जाऊ तसं तसं या ठिकाणी ह्या हवेचा दाब हा काय होत असतो, कमी होतो. म्हणजे हवा ही काय होत असते, विरळ होत असते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण उंच ठिकाणी जात असतो किंवा चढत असतो त्यावेळी आपल्याला जास्त दम लागतो. हा जास्त दम लागण्याचं कारण काय आहे, तर हवा ही बाहेरचं जे प्रेशर आहे आपल्या शरीरावर असणारं ते कमी झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला वेगाने श्वास घ्यावा लागतो, म्हणून आपल्याला दम लागतो. सो दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मेक अ इम्पार्ट ऑन आवर respiration level. So that is why when we goes above higher or hill, then we can take a breath could not easily. We can't breathe easily at the top of the mountain due to this decrease in the atmospheric pressure. Observe and discuss. Take some water in a plastic cup and hold a straw upright in it. एका प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रॉ सरळ उभा धरा. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ. दुसरा एक स्ट्रॉचा तुकडा घ्या आणि तो त्या उभ्या असलेल्या स्ट्रॉच्या वरच्या टोकाजवळ त्याला परपेंडिक्युलर म्हणजे लंब होईल अशा पद्धतीने धरा. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ, यू विल सी अ फाउंटन ऑफ वॉटर. त्या आडव्या नळीमधून जोराने फुंकर मारा. फुंकर मारल्यानंतर उभ्या नळीतून आपल्याला कारंजं उडताना दिसेल. जेवढी तुम्ही जोरात फुंकर माराल तेवढा उंच कारंजा उडताना दिसेल. दिस स्ट्रॉ फाउंटन वर्क्स ऑन द बर्नॉलिस प्रिन्सिपल. हे जे कारंज आहे हे कारंज बर्नॉली या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानावर कार्य करते. बर्नॉलीने काय तत्त्वज्ञान मांडलं होतं? Bernoulli stated that if the pressure of air decreases, then its velocity increases, and while pressure of the air increases, then its velocity decreases. याचा अर्थ असा की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. या प्रयोगामध्ये सुद्धा आपल्याला तेच दिसते. ज्यावेळेस आपण त्या आडव्या नळी म्हणून हवा फुंकतो, जोराने फुंकतो, त्यावेळी त्या ठिकाणी काय होतं की हवेचा दाब हा वाढतो. त्या नळीच्या वरची जी हवा आहे ती बाजूला सरकते आणि त्या ग्लासमधल्या पाण्यावर वरून हवेचा दाब पडतो आणि त्या नळीतून ते पाणी कारंजाच्या रूपाने बाहेर पडताना दिसतं. अशा प्रकारे या प्रयोगामध्ये आपल्याला या बर्नॉलीचं तत्त्व या ठिकाणी दिसून येतं.
विद्यार्थी मित्रांनो, हा प्रयोग आता आपण प्रत्यक्ष पाहूया. बघा, या ठिकाणी जोरात फुंकर मारली, जोरात कारण